माता शैलपुत्रीची पूजा आपल्याला करायची आहे. या देवीला पांढरी फुले अर्पण करायची आहेत. मंगळवारी द्वितीया तिथीला ब्रह्मचारी देवीची पूजा करायची आहे. बुधवारी तृतीया तिथीला चंद्रघंटा देवीची पूजा आहे. गुरुवारी चतुर्थी तिथीला कुष्मांडा देवीची पूजा आहे. चतुर्थी ही 2 दिवस आहे, म्हणूनच यावर्षी 10 दिवसाचे नवरात्र यंदा आहे. पंचमी तिथी ही शनिवारी आहे. त्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा आराधना आपल्याला करायची आहे. रविवारी षष्ठी तिथीला कात्यायनी देवीची पूजा केली जाईल, तेव्हा देवीला मधाचा नैवेद्य दाखवतात. सोमवारी सप्तमी तिथी आहे, तेव्हा देवी कालरात्रीची पूजा केली जाते. गुळाचा नैवेद्य किंवा गुळाचा लाडू नैवेद्यात देवीला अर्पण करावा. 30 सप्टेंबरला मंगळवारी अष्टमी तिथीला देवी महागौरीची पूजा केली जाईल. तिला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर 9वा दिवस बुधवारी नवमी तिथीला देवी सिद्धिदात्रीची पूजा